टर्शरी असेल, वन ऑफ द अल्काइल ग्रुप जर टर्शरी असेल तर तो काय बनवतो, टर्शरी अल्काइल हॅलाइड बनते, टर्शरी अल्काइल आयोडाइड हा बनतो. अँड इट फॉलोज व्हॉट इट फॉलोज SN1 मेकॅनिझम. हे फॉलो करते आता कोणती मेकॅनिझम, SN1 मेकॅनिझम. कळाली रिॲक्शन, कळाली का, समजलं, मेसेज करा समजलं हो की नाही, समजलं. कसा एक अल्काइल ग्रुप, एक अल्काइल ग्रुप जर कसा असला, टर्शरी आहे एक अल्काइल ग्रुप आहे की नाही, तर काय भेटतो, एक अल्काइल ग्रुप टर्शरी असेल तर काय भेटतो, अल्कोहोल भेटत नाही, आयोडाइड भेटते. काय भेटतो, आयोडाइड भेटतो. तर हे झाले मेकॅनिझम. हॉट HI ची रिॲक्शन झाली, संपली. आता आपण पाहू इथरचे इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे झाले इथरचे कोणते रिॲक्शन झाले, हॉट HI, कोल्ड HI, विलियमसन सिंथेसिस, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, हे सगळे रिॲक्शन झाले. आता आपण पाहूत इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, वी विल सी नाउ इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ इथर्स. इथरचे इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहू. दोन मेकॅनिझम पाहिले बघा आता आपण, आले आले किती मेकॅनिझम झाले, 2 मेकॅनिझम वी हॅव सीन. आता पाहू इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. काय पाहू, इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ इथर. इथरचे इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन काय चालू आहे, इथर्सचे इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता ॲरोमॅटिक असते इथर्सचे. इथर्स काय असतात, ॲरोमॅटिक इथर्स. ॲरोमॅटिक इथर्स हे पॉईंट सुरू करूत आपण. त्याआधी आणखीन एक पॉईंट राहिला आपला. त्याआधी जर HI ची रिॲक्शन परत पहा, दिस रिॲक्शन वी विल सी. ही रिॲक्शन नंतर पाहूत आपण. आणखीन एक एक्झाम्पल देतो, एक एक्झाम्पल इफ अल्किल अरिल इथर असेल, दिस रिॲक्शन वी विल सी लेटर ऑन. हे रिॲक्शन नंतर पाहू. अल्किल अरिल इथर घेतला तर काय होते बघा, अल्किल अरिल इथर याची रिॲक्शन वर ऑन हॉट HI टाकू, याच्यावर ऑन हॉट HI, हॉट आणि कसा कॉन्सन्ट्रेटेड HI. बघा अल्काइल अरिल, हा अरिल आहे आणि हा काय अल्काइल. अल्काइल म्हणजे CH3, अरिल म्हणजे बेंझिन, हा इथर आहे. आपण काय इथर, याच्यावर आता टाकूत आपण, काय टाकू HI. याचा प्रोडक्ट काय बनतो सांगा बरं, याचा प्रोडक्ट काय बनेल. तर लक्ष द्या इकडे आता. तर जर HI जर इथर अरिल इथर असले तर यावेळी हा बॉन्ड तुटत नाही. आता कोणता, अरिल अँड ऑक्सिजन बॉन्ड. द अरिल ऑक्सिजन बॉन्ड इज अरिल ऑक्सिजन. दिस बॉन्ड इज शॉर्टर अँड स्ट्रॉंगर. हा बॉन्ड छोटा असतो आणि स्ट्रॉंग असतो. जेवढा बॉन्ड छोटा असेल तेवढा स्ट्रॉंग असतो, जेवढा मोठा असेल वीक असतो, तुटते लवकर. छोटा बॉन्ड लवकर तुटत नाही. तर हा बॉन्ड कसा असतो, खूप शॉर्टर असतो. अरिल ऑक्सिजन बॉन्ड इज शॉर्टर अँड स्ट्रॉंगर. ओके, सो इट कॅन नॉट ब्रेक. therefore क्लिवेज ऑफ हा अल्किल ऑक्सिजन बॉन्ड तुटतो. आता क्लिवेज ऑफ ऑक्सिजन, हा ऑक्सिजन आहे आणि हा काय अल्किल. सो द क्लिवेज ऑफ ऑक्सिजन अल्किल बॉन्ड, क्लिवेज ऑफ कोणाचा,
ऑक्सिजन अल्किल, नीट लक्ष द्या, हा प्रश्न नीटला आला होता यावर्षी. दिस क्वेश्चन इज आस्क्ड नीट 2020. नीट 2020ला हाच क्वेश्चन आला सेम. ओके, नीट 2020 एक्झाम झाली परवाच दिवशी, हा प्रश्न आला. क्लिवेज ऑफ ऑक्सिजन अल्किल हा क्लिवेज होतो. हा क्लिवेज झाला, इथून तुटेल, इथून तुटेल, याच्यावर कोण करेल? आयोडीन अटॅक करेल. आयोडीन याच्यावर अटॅक करत नाही, कोणावर? बेन्झिनवर. तर हे फिनॉल बनवते. इट फॉर्म्स काय बनवते? फिनॉल. ओके, बघा काय बनवते म्हटलो मी? फिनॉल. आणि बाय प्रोडक्ट काय निघतो? CH3I. द बाय प्रोडक्ट इज व्हॉट? CH3I. सो इन दिस रिएक्शन इट फॉर्म्ड व्हॉट? इट फॉर्म्ड फिनॉल. तर याला म्हणतात ॲनिसोल. याचं नाव काय? ॲनिसोल. किंवा काय म्हणता येते याला? मिथिल फिनिल इथर, है की नाही? मिथिल फिनिल इथर. कळाला? रिॲक्शन कळाली का? कोणता बॉन्ड तुटतो? अल्किल ऑक्सिजन. कोणता बॉन्ड तुटतो? अल्किल ऑक्सिजन. अरिल ऑक्सिजन बॉन्ड कसा असतो? शॉर्टर आणि स्ट्रॉंगर. अरिल ऑक्सिजन बॉन्ड इज शॉर्टर अँड स्ट्रॉंगर, त्याच्यामुळे तो तुटत नाही. बघा, अरिलला ऑक्सिजन तसाच आहे. अरिलला ऑक्सिजन प्रोडक्टमध्ये बघा आहे का? प्रोडक्टमध्ये अरिलला ऑक्सिजन तसाच राहील. हा अरिल ऑक्सिजन बॉन्ड इकडं आला तसाच, तुटत नाही. हा छोटा असतो, स्ट्रॉंगर असतो. पण हा बॉन्ड अल्किल आणि ऑक्सिजन, अल्किल आणि ऑक्सिजन हा बॉन्ड तुटतो अँड इट गिव्स द फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मिथाइल आयोडाईड भेटतो आपल्याला. काय भेटेल प्रोडक्ट? मिथाइल आयोडाईड. आता पाहूत आपण, ही रिॲक्शन चालू होती वरची इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन. पहा कोणती रिॲक्शन चालू आहे? इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ कोणाची चालू आहे? इथर्स. आता पाहूत आपण इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ इथर्स. ठीक आहे, इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ इथर्स. बघा हेडिंग काय आता? व्हॉट इज हेडिंग? इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ इथर्स. इथर्सची आता आपण पाहू इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इथर इलेक्ट्रोफायलिक, याच्यावर काय असतो? OR. OR. अल्किल, दिस इज अल्किल, दिस इज अरिल. अल्किल अरिल इथर. अल्किल अरिल इथर असला तरच काय होते? इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतात. इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन केव्हा होतात? जर काय असलं तर? अल्किल अरिल इथर असला तर. मग इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्लस R इफेक्ट करतात, रिझोनन्स. तुम्हाला माहिती आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इकडे आले, याचा रिझोनन्स बनतो. आता कसा बनतो बघा, ऑक्सिजनचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इकडे यायलेत, म्हणजे हा का बनतो? आता हा इकडे आला, मग त्यामुळे हा बॉन्ड इकडे जातो, हा बॉन्ड इकडे. हा ऑक्सिजनचा एक बॉन्ड होता, आता डबल बॉन्ड होऊन जाते. ऑक्सिजनवर प्लस चार्ज होते, एक जोडी गेली ऑक्सिजनची. ऑक्सिजनची दोन जोड्या होते बघा, दोन जोड्या, दोन पेअरपैकी इलेक्ट्रॉन्सचे वन ऑफ द पेअर फॉर्म्ड द बॉन्ड. सो वन पेअर लेफ्ट अँड प्लस चार्ज. ऑक्सिजनवर कोणता चार्ज येईल आता? प्लस. ओके, हा बॉन्ड इकडे शिफ्ट केला आपण, म्हणून इकडे काय होईल आता? मायनस चार्ज येईल. हा बॉन्ड जशाला तसं, हा बॉन्ड जशाला तसं, हा बॉन्ड जशाला तसं. पुढची स्टेप नेक्स्ट स्टेप असा होईल आता, हा निगेटिव्ह चार्ज परत इकडे येईल. बघा कोणता चार्ज यायला? निगेटिव्ह चार्ज इकडे आला, त्याच्यामुळे हा बॉन्ड परत इकडे शिफ्ट होईल. निगेटिव्ह चार्ज इकडे आला, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला. मग कसा शिफ्ट होईल बघा,
हा डबल बॉन्ड ओ आणि आर जशाला तसा, राईट. डबल बॉन्ड ओ आर काय जशाला तसा. हा इलेक्ट्रॉनची जोडी जशाला तसं. हा प्लस चार्ज ॲज इट इज. नाव धिस इज बॉन्ड ॲज इट इज. हा बॉन्ड ॲज इट इज. हा आता निगेटिव्ह चार्ज इकडे येईल, राईट. आणि हा निगेटिव्ह चार्ज इकडे आल्यामुळे इथं काय होईल, डबल बॉन्ड. नेक्स्ट पायरी काय असते, पुढे जायचं अजून पुढे जाऊन नंतर काय असते, आता डबल बॉन्डला फिरवायचा. त्याच्या नेक्स्ट डबल बॉन्ड हा इकडे जाईल. आता नेक्स्ट डबल बॉन्ड हा इकडे गेल्यावर काय बनतो, आता हे फिनॉलमध्ये पाहिलं होतं आपण, इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणतात याला. आता निगेटिव्ह चार्ज नंतर कुठे येतो, आता इथे येतो. आणि निगेटिव्ह चार्ज इकडे आला, बरोबर आहे. बघा निगेटिव्ह चार्ज इकडे येईल, हा बॉन्ड इकडे येईल, हा बॉन्ड इकडे, राईट. निगेटिव्ह चार्ज इकडे आला, हा बॉन्ड इकडे शिफ्ट केला आपण. हा निगेटिव्ह चार्ज इकडे आला, हा बॉन्ड झाला, राईट. हा निगेटिव्ह चार्ज इकडे आला म्हणजे हा काय झाला, बॉन्ड झाला. हा बॉन्ड इकडे गेला म्हणजे काय आला, निगेटिव्ह चार्ज आला. हा वरचा डबल बॉन्ड ओ आर ॲज इट इज, डबल बॉन्ड ओ आर ॲज इट इज, इलेक्ट्रॉनची जोडी ॲज इट इज, प्लस चार्ज ॲज इट इज, सगळ्यावर प्लस चार्ज राहील. आता लास्टला काय होतं, पाचवा स्ट्रक्चर. हा निगेटिव्ह चार्ज परत इकडे येतो आणि हा वर वापस जातो. मग लास्टला काय होतो, आता हा बॉन्ड ॲज इट इज, हा बॉन्ड ॲज इट इज. निगेटिव्ह चार्जने इकडे बॉन्ड करेल. आता हा बॉन्ड, हा मायनस, एक बॉन्ड होईल, सिंगल बॉन्ड होऊन जाईल. 5 स्ट्रक्चर बनले बघा याचे. किती, 5. हा पहिला आणि हा दुसरा, हा त्यानंतर तिसरा, हा त्यानंतर चौथा आणि हा लास्ट कोणता, 5वा. आउट ऑफ दिस 5 स्ट्रक्चर बघा किती स्ट्रक्चर बनले, 5 स्ट्रक्चर बनले. किती स्ट्रक्चर बनले बघा, 1 2, किती स्ट्रक्चर आहेत, 1 2 3 4 आणि किती आहेत, 5 स्ट्रक्चर आहेत, राईट. हाऊ मेनी स्ट्रक्चर्स, 5 स्ट्रक्चर, ठीक आहे. या 5 स्ट्रक्चरपैकी स्ट्रक्चर नंबर 2 3 आणि 4 बघा, कोणता स्ट्रक्चर नंबर 2 3 व 4 बघा. आता यामध्ये काय होईल, इन द स्ट्रक्चर नंबर 2 3 and 4, 3 स्ट्रक्चर बघा, कोणकोणते, 2 3 and 4. या 3 स्ट्रक्चरमध्ये आता काय आहे की निगेटिव्ह चार्ज आर्थोला आहे इथं बघा 2 मध्ये. कोणता म्हणालो मी, 2 मध्ये. 2 मध्ये निगेटिव्ह चार्ज कुठे आहे, आर्थोला आहे. 3 मध्ये बघा, 3 मध्ये निगेटिव्ह चार्ज कुठे आहे, प्याराला आहे. दिस इज आर्थो, दिस इज प्यारा. 2 3 and 4 मध्ये कुठे आहे बघा, परत आर्थोला आहे. म्हणजे निगेटिव्ह चार्ज दॅट इज द आर्थो प्यारा डायरेक्टिंग म्हणायचं याला. इन इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन द ओ आर ग्रुप, कोणता ग्रुप, ओ आर ग्रुप. हा ओ आर ग्रुप, दिस ओ आर ग्रुप इज रिंग ॲक्टिवेटिंग. पूर्ण रिंगला काय केलं, आता ॲक्टिवेट केलं. रिंग ॲक्टिवेटिंग काय म्हणावं याला, रिंग ॲक्टिवेटिंग. द ओ आर ग्रुप इज काय सांगा, रिंग ॲक्टिवेटिंग. अँड आर्थो आणि कुठे आहे, प्यारा. इट इज आर्थो प्यारा डायरेक्टिंग. रिंग ॲक्टिवेटिंग आणि कुठे आहेत, कुठे आहे, आणि रिंग ॲक्टिवेटिंग आणि रिंगला काय केलं, ॲक्टिवेट केला. आलं लक्षात. बघा परत, कोणता ग्रुप करतो रिंगला ॲक्टिवेट, कोणता ग्रुप, ओ आर ग्रुप करतो, राईट. कोणता ग्रुप करतो, ओ आर ग्रुप. ओ आर ग्रुप काय करतो सांगा, रिंगला काय करतो, ओ आर ग्रुप रिंगला काय करतो, ॲक्टिवेट करतो. आणि काय करतो, ओ आर ग्रुप, चला बोला, काय करतो, रिंगला ॲक्टिवेट करतो, रिंगला ॲक्टिवेट करतो. आणि कुठे आहे निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज कुठे आणि कुठे आहे बघा,
आर्थोला आहे आणि कुठे आहे, प्याराला आहे. म्हणून इट इज काय म्हणावं, आर्थो प्यारा डायरेक्टिंग. म्हणून याला काय म्हणावं, आर्थो आणि प्यारा. इट इज आर्थो प्यारा डायरेक्टिंग. इट इज व्हॉट, आर्थो प्यारा डायरेक्टिंग. आर्थो प्यारा डायरेक्टिंग. आर्थो प्यारालाच काय येतो, निगेटिव्ह चार्ज येतो. आर्थो आणि प्यारालाच काय येतो, निगेटिव्ह चार्ज येतो. म्हणून त्याला काय म्हणावं, कसा डायरेक्टिंग म्हणावं, आर्थो प्यारा डायरेक्टिंग. आणि काय म्हणावं, रिंगला काय म्हणावं, रिंग ॲक्टिवेटिंग. सांगा काय म्हणावं, रिंग ॲक्टिवेटिंग. रिंग, मी रिंग म्हणतो, तुम्ही काय म्हणावं, ॲक्टिवेटिंग. व्हेरी गुड. आर्थो प्यारा डायरेक्टिंग असं लक्षात ठेवा. आर्थो प्यारा डायरेक्टिंग. रिंग, रिंग म्हणलं काय म्हणावं, ॲक्टिवेटिंग. कळालं आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या काढून. समजला. पहिली इलेक्ट्रोफायलिक रिॲक्शन पाहत आता. पहिली इलेक्ट्रोफायलिक रिॲक्शन पाहत आता आपण. ते शिंदे होते ना, दोन समोर बसत होते, ते आहेत का आता शिंदे? आपल्या ऑफलाईन क्लासमध्ये समोर बसत होते बघा वर्गात. आहे हो, शिवाजी शिंदे आहे का तुमचं नाव? हां, तुम्ही दोन शिंदे होते बघा, आहे की नाही? हां, शिंदे समजायले, समजायले ईश्वर, हो समजायले. तुम्ही दोघं जण होते, अजून एक काय नाव होतं त्याचं, दुसरा होता ना अजून एक, दोन जण होते बघा तुम्ही, समोर बसत होते. हां, संजय, राईट, संजय. काय नाव होतं तुझं? संजय, संजय बाबा, राईट. चला आता ही झाली, काय झाली रिॲक्शन, रिंग ॲक्टिवेटिंग आणि कोणती, आर्थो प्यारा डायरेक्टिंग. चला ही लिहा, फास्ट लिहून घ्या. हां, लई ताण आहे. संजय समजायले ना, ॲक्टिवेटिंग. व्हेरी गुड. संजय समजायले का? हुशार आहे रे तू. हां, नीटला नंबर लागते तुझं. बरं, मी ओळखलो तुला. तू, ईश्वर, असे काही जण तुम्ही लय हुशार आहेत. लय 11वीचे तुम्हाला सगळं कळालेलं होतं आणि आत्तापासून 2 वर्ष भारी अभ्यास करा. हां हां, लागतेच नंबर तुमचं नीटला. नीट काय ना, चिल्लर परीक्षा. हां हां, तर हे ध्यान द्या दररोज आणि नंबरच लागते बघा. याला काय म्हणालो आपण, OR ग्रुप. OR ग्रुप कसा आहे, रिंग ॲक्टिवेटिंग आणि OP डायरेक्टिंग. आणि काय म्हणावं, OP डायरेक्टिंग. लाईट गेली रे इकडं, लाईट गेली, लय गरमी व्हायली, लाईट गेली, लय गरमी व्हायली. शिंदे, चला लक्ष द्या. एक संजय नाव आणि दुसरं शिंदे. काय नाव तुझं? दुसरं शिंदे. दोन शिंदे होते, समोर बसत होते बघा. अवचार, ते अवचार होते गेल्या वर्षीचे शिंदे. हां राईट. ज्ञानेश्वर का, बरोबर, ठीक. चला आता हे समजून घ्या. OR ग्रुप, रिंग ॲक्टिवेटिंग. विनायक, चला लक्ष द्या, आहे सगळे ओके. बरेच जण आहेत, चांगले हुशार आहेत तुम्ही सगळे, तर बॅच चांगली आहे. आणि ते कुठं ऐकते अजून 2-3 जण. कोण? नावडकर एक होता, ते हुशार आहे. चला लिहून घ्या ही रिॲक्शन. ओके, फिनिश्ड. इलेक्ट्रोफायलिक रिॲक्शनच पाहत आता. पहिली रिॲक्शन पाहू, ब्रोमिनेशन. त्याला काय म्हणतो आपण, हॅलोजनेशन. इलेक्ट्रोफायलिकच बघा, कोणती, इलेक्ट्रोफायलिकच म्हणायचं. हेच रिॲक्शन पाहू परत, इलेक्ट्रोफायलिकच. कोणती, इलेक्ट्रोफायलिक. इलेक्ट्रो काय म्हणू, फायलिक. सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन म्हणू, इलेक्ट्रो काय म्हणू, फायलिक. सबस्टिट्यूशन रिॲक्शन, राईट. कोणती, इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पहिली पाहू, ब्रोमिनेशन. पहिली पाहत काय पाहत, ब्रोमिनेशन. पहिली पाहत आता कोणती पाहत, ब्रोमिनेशन. पहिली हॅलोजनेशन बघा. पहिली पाहत याची हॅलोजनेशन, त्याच्यात पण ब्रोमिनेशन. फर्स्ट रिॲक्शन हॅलोजनेशन. उद्या धडा संपते आपला हात. हां, इथर अल्कोहोल फिनॉल इथर संपते. एक्झाम घेऊ, तुमची टेस्ट राहील. सांगतो मी सगळं, टाइम टेबल सगळं व्यवस्थित. बघा पहिली हॅलोजनेशन. पहिली कोणती राहील, हॅलोजनेशन, राईट. अभ्यास करा. आपल्या टेस्टचा मी तुम्हाला टाइम टेबल सांगतो कसं कसं करायचं. आता इथून लय भारी अभ्यास करायचं. सगळे ऑनलाईन झाले क्लास दुसरीकडं. आपले फर्स्टचे 3 धडे झालेत. फर्स्टचे 3 आणि सेकंडचे 2. केमिस्ट्री फर्स्टमध्ये 3 धडे झालेत. संजय, कोणते कोणते 3 धडे झालेत फर्स्टमध्ये,
केमिस्ट्री फर्स्टमध्ये आपले 3 धडे झाले, 3 धडे. पहिला झाला थर्मो, सॉलिड स्टेट बी झाला, आणि कोणता झाला सोल्युशन. या तिन्ही चॅप्टरचे नोट्स पाहिजे असेल तर या तिन्ही चॅप्टरचे नोट्स घ्या, अभ्यास करा आतापासून. केमिस्ट्री सेकंडमध्ये झाला बघा, कोणता धडा झाला केमिस्ट्री सेकंडमध्ये? हॅलो, काय हॅलो हॅलो ॲरो, त्या धड्याचं नाव काय केलं त्यानं? हॅलो अल्केन केलं. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह होता पहिले, हां हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे, आता बी काय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं नाव केलं, नवीन नाव आहे आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, एवढंच नाव आहे. आणि अल्कोहोल फिनॉल हे बी संपते आता, अल्कोहोल फिनॉल इथर. तर असे आपले टोटल 5 धडे होतात. देर आर टोटल 5 टॉपिक्स. फ्रॉम फर्स्ट देर आर 3 टॉपिक्स अँड फ्रॉम सेकंड 2 टॉपिक्स. 5 टॉपिक्स वी विल फिनिश. 5 धडे आपण पूर्ण करूया. हॅलोजनेशन रिॲक्शन चालू आहे बघा, नीट लक्ष द्या. यामध्ये आहे ब्रोमिनेशन. हॅलोजनेशनमध्ये कोणती पावत आता? ब्रोमिनेशन. इलेक्ट्रोफायलिक रिॲक्शन सगळे कसे असतात? ॲरोमॅटिक असतात. इलेक्ट्रोफायलिक सगळे रिॲक्शन ॲरोमॅटिक. याच्यावर OCH3 असतो. OCH3 याला काय म्हणावं? अनिसोल. इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? ॲनिसोल. नाव ॲनिसोल ऑन ब्रोमिनेशन. ॲनिसोल आताच म्हटलं मी, याला काय म्हणायचं? ॲनिसोल. ब्रोमिनेशन याचं काय करतो आपण? ब्रोमिनेशन Br2. ॲनिसोल ऑन ब्रोमिनेशन इन प्रेझन्स ऑफ ॲसिटिक ॲसिड. कोणाच्या प्रेझन्समध्ये रिॲक्शन करावी? ॲसिटिक ॲसिड. इट फॉर्म आर्थोब्रोमो अँड पॅराब्रोमो. काय करतो हा? आर्थोब्रोमो आणि पॅराब्रोमो. आर्थोब्रोमो नाही, आर्थोला काय असतो? OCH3. हा OCH3 जशाला तसा. पायकडे लक्ष द्या, हा OCH3 जशाला तसा. हा Br अटॅच होईल आता. आर्थोला काय असतो? Br. आणि कुठे असतो? प्याराला. हा OCH3 जशाला तसा, आणि Br कुठे जातो? प्याराला गेला. आपण ते आता 5 स्ट्रक्चर काढले. 5 स्ट्रक्चरमध्ये आर्थो पॅरा डायरेक्टिंगचा अर्थ असा होते. हे काय झालं? आर्थो पॅरा डायरेक्टिंग. काय म्हणावं याला? आर्थो पॅरा डायरेक्टिंग. आर्थो पॅराला काय होते? Br अटॅच होते. कुठे अटॅच होते? आर्थोला आणि प्याराला. म्हणून याला काय म्हणावं? आर्थो पॅरा डायरेक्टिंग. इट इज कॉल्ड ॲज, दॅट्स वाय व्हॉट? आर्थो पॅरा डायरेक्टिंग. आर्थोब्रोमो बघा आता, हा काय? ॲनिसोल. याचं नाव काय होईल मग? व्हॉट विल बी द नेम याचा? आर्थोब्रोमो ॲनिसोल. आणि याचं नाव काय होईल आता? पॅराब्रोमो ॲनिसोल. नाव लक्षात ठेवा अशा प्रकारे. याला काय म्हणावं म्हटलं? आर्थोब्रोमो. काय म्हणावं याला? आर्थोब्रोमो ॲनिसोल. ठीक आहे. याला काय म्हणावं? हे आर्थो पोझिशन आहे, लक्ष द्या इकडे. हे पोझिशन कोणती आहे आता? प्यारा. सो इट विल बी कॉल्ड ॲज पॅराब्रोमो ॲनिसोल. ठीक आहे. तर ॲनिसोल पासून काय भेटलं आपल्याला? आर्थोब्रोमो ॲनिसोल भेटला. आणि काय भेटला? पॅराब्रोमो ॲनिसोल. आली रिॲक्शन. पहिली झाली हॅलोजनेशन. नायट्रेशन आहे त्यानंतर. उद्या धडा संपून टाकू उद्या. तर आजची ही रिॲक्शन आली लक्षात. ब्रोमिनेशन बघा, कोणती रिॲक्शन आहे? ब्रोमिनेशन आहे की नाही? हॅलोजनेशनमध्ये कोणती रिॲक्शन आहे? ब्रोमिनेशन. बरोबर आहे. हां, ब्रोमिनेशनमध्ये 2 प्रोडक्ट भेटले बघा. कोणते कोणते? आर्थोब्रोमो ॲनिसोल. ॲनिसोल काय म्हणावं त्याला? या इथरला काय म्हणतात? ॲनिसोल. आर्थोब्रोमो ॲनिसोल आणि काय? पॅराब्रोमो ॲनिसोल. The 2 product will be formed. The first product is called as आर्थोब्रोमो ॲनिसोल आणि याला काय म्हणावं? पॅराब्रोमो ॲनिसोल. ठीक आहे. तर ही रिॲक्शन झाली हॅलोजनेशन. काय म्हणावं या रिॲक्शनला? हॅलोजनेशन. आर्थो पॅरा डायरेक्टिंग अँड रिंग ॲक्टिवेटिंग. आणि काय असते? रिंग ॲक्टिवेटिंग. रिंग ॲक्टिवेटिंग कोणता ग्रुप असतो याच्यात सांगा बरं? कोणता ग्रुप या रिॲक्शनमध्ये, कोणता ग्रुप रिंग ॲक्टिवेट करतो?
या रिॲक्शनमध्ये मला सांगा कोणता ग्रुप रिंग ॲक्टिवेट करतो. कळायले काय बोलायलो मी. या रिॲक्शनमध्ये कोणता ग्रुप रिंग ॲक्टिवेट करतो. रिंग ॲक्टिवेट करतो कोणता ग्रुप. ओ CH3 आहे इथं. आता OR म्हणजे कोणता आहे हा. OCH3 है ना. OCH3 आहे. OR म्हणजे काय आता OCH3 ग्रुप आहे. छान. OCH3 ग्रुप रिंग ॲक्टिवेट करतो. कोणता ग्रुप. OCH3 ग्रुप रिंग ॲक्टिवेट करतो. काय करतो रिंग ॲक्टिवेट. म्हणून नो कॅटलिस्ट. याला कॅटलिस्ट लागत नाही. क्वेश्चन येतो कधी कधी या रिॲक्शनला कॅटलिस्ट लागत नाही. नो कॅटलिस्ट. FeBr3 तसं FeBr3 कॅटलिस्ट लागत. FeBr3 हा कॅटलिस्ट लागला असता याला पण लागत नाही. नो कॅटलिस्ट बिकॉज OR ग्रुप इज कसा आहे रिंग ॲक्टिवेटिंग. OR ग्रुप काय करतो रिंग ॲक्टिवेट करतो या रिॲक्शनला म्हणून याला काय लागत नाही नो कॅटलिस्ट. द रिॲक्शन विल नॉट रिक्वायर कॅटलिस्ट बिकॉज OCH3 ग्रुप इज रिंग ॲक्टिवेटिंग अँड काय ऑर्थो प्यारा डायरेक्टिंग. रिंग ॲक्टिवेटिंग अँड ऑर्थो प्यारा डायरेक्टिंग. लिहा याचं लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. आजची ही झाली कोणती रिॲक्शन इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आली लक्षात. तरी थांबत आज आपण ही पहिली इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहिली. आपण पहिली इलेक्ट्रोफायलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफायलिक इलेक्ट्रॉन लविंग असते. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रोफाईल अटॅक करते Br2 इथं अटॅक करतो आणि इथे अटॅक करतो. आर्थो आणि प्याराला Br. इथं इलेक्ट्रॉन असते. डबल बॉन्ड असला या डबल बॉन्डमध्ये मायनस चार्ज असतो आणि याच्यावर काय असतो Brवर Br अटॅक करतो इलेक्ट्रॉनवर म्हणून म्हणावं इलेक्ट्रोफायलिक. इलेक्ट्रॉनवर अटॅक करतो म्हणून काय म्हणावं इलेक्ट्रोफायलिक. राईट. पहिली इलेक्ट्रोफायलिक रिॲक्शन झाली आपली. इलेक्ट्रोफायलिक द फर्स्ट रिॲक्शन झाली. याचा काय करू आपण उद्या दुसरी रिॲक्शन पाहतो आणि उद्या चॅप्टर संपते आपला. ओके विल स्टॉप हिअर टुडे. थँक्यू. 1 by 1 लेफ्ट हो आता. ओके.